जय गुरुदेव. रामराम शेतकरी मित्र. आज मी ओडिसातल्या नवजोडा तालुका रायरंगपूर जिल्हा मयूरभंज या ठिकाणी उभा आहे. महामहिम राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांची हा तालुका आहे. काल त्यांच्या गावात आम्ही पहाडपूरला होतो, तिथं जलतारा प्रबोधन करून काम सुरू केलं आहे. त्यांचं मूळ गाव जे आहे उपर बेडा त्या ठिकाणी केलं आहे आणि आज हे नवजोडा या गावामध्ये आम्ही जलताराच्या कामासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. सकाळी इथं फार मोठ्या प्रमाणावर जलताराचा प्रबोधन कार्यक्रम संपन्न झाला आणि लगेच प्रात्यक्षिक या ठिकाणी आम्ही गावकऱ्यांना दाखवलेलं आहे. आता बऱ्याच महिला कामाला गेलेल्या आहेत. माझ्या बाजूला उभ्या आहेत या रायरंगपूरच्या BDO श्रीमती नारायणी मॅडम, त्याचबरोबर त्यांचा सगळा स्टाफ शासनाचा या ठिकाणी उभा आहे. जलशक्ती मंत्री CR पाटील सरांनी आम्हाला या ठिकाणी पाठवलेलं आहे. परमपूज्य गुरुदेव श्री रविशंकरजी, आर्ट ऑफ लिव्हिंग संस्था, मनुजी, जलतारा सेव्ह ग्राउंड वॉटर फाउंडेशन आणि आमच्या सगळ्या स्वयंसेवकाच्या वतीनं वाटूरपासून सुरू झालेला मंठा परतूर जालना तालुक्याला पाणीदार करणारा हा जलतारा राष्ट्रपतींच्या कर्मभूमीमध्ये पोहोचलेला आहे. आणि इतका सुंदर सकाळी प्रबोधनाचा कार्यक्रम झाला. प्रात्यक्षिक या ठिकाणी आम्ही बनवलं आहे, त्यात दगड टाकलेत आणि आता उद्यापासून या गावामध्ये प्रत्येक एकरी एक शोषखड्डा जलताराचा बनवण्यास आम्ही सुरुवात करत आहोत. तर या सगळ्या मंडळींना मी या ठिकाणी विचारतोय की हा जो कार्यक्रम झाला आणि हा जो प्रकल्प आपण या ठिकाणी करतोय हा आपल्याला कसा वाटला. माझ्यासोबत या गावचे अत्यंत उत्साही व्यक्तिमत्व असलेले दिगंबरजी की जे सांगतायत की खूप छान वाटलं आम्हाला आणि या प्रकल्पानं आम्ही परत एकदा पाणीदार बनू. इथली पार्श्वभूमी शेतकरी मित्र तुम्हाला सांगतो, हे भात शेती करणारे लोक येतं. म्हणजे इतक्या पाण्यामध्ये भात शेती होती खरीपामध्ये आणि रब्बीमध्ये सगळं काही म्हणजे रानं मोकळे येतं, कारण यांना उपलब्ध पाणी साठाच नाही आहे. म्हणून आपण जलतारा या ठिकाणी करतो आणि यांना पाणीदार बनवून 12 महिने बागायतदार बनवून यांना समृद्ध बनवायचं आहे. तर मी दिगंबरजींना आपसे गुजारिश करता हूँ. दिगंबर जी, आपका नाम बोलिए और आपको ये कैसा लगा ये बोलिए. मु श्री दिगंबर कुंभकर, आम गाँ ना हूँ नावजोड़ा, रायरंगपुर ब्लॉक स्थित भालुबसा जीपीर महामहिम राष्ट्रपति आम पाख पड़िशा गाँव अटंती. आज आम अत्यंत खुशी हलु. आम जेहेतु टेल लैंड अच्छु, आमर पानी असुविधा आम चाष करि पारुनी. आमर खरीफ रे चाष पाई असुविधा होउची. आम इरिगेटेड लैंड थिले सुधा केनाल रो आमर पानी ठीक भाव में आम न पाई कि आम चाष ठीक रूपे करि पारुनी. रबी रे तो संपूर्ण आमर पड़िया रही जगह सबू. आमर 4 मास जदि आम चाष करछु, 8 मास आम बुलिकी खाऊछु. आमर जदि पानी रो गुटे सुविधा हो जाए, ये जगार जदि ये रकम वाटर रिजर्व सुविधा हुए, या पर जलतारा जदि हो जाए, या पर वाटर लेवल ऊपर को उठी आसला माने आमर डागवेल बोरवेल द्वारा आम पानी सिंचन करिकी आराम रे सबू चाषी भाई माने चाषबास करिकी आमर गुजराण मेंटेन पारिबा. एईटा गुटे आमर महामहिम राष्ट्रपतिंकर बहुत महत् उद्देश्य से आमर एठू पठेइछंती. प्रथम तो तांकर निज शशुर घर गाँ बाप घर गाँ सहित आम गाँ को जैसे प्राधान्य देइछंती, एइथिरे आमे माने अत्यंत खुशी अछु. ओके ओके, क्या बात है. मैं सब महिलाओं से भी बोल रहा हूँ. सरपंच में है हमारे, आपका नाम क्या है वो सरपंच? जमुना सिंह. आपको कैसा लगा आज का कार्यक्रम? जलतारा अच्छा लगा? हाँ. ये आपके गांव में करने से फायदा होगा आपका? हाँ. पक्का? आपको कैसा लगा? मैम आप बोलिए. हिंदी में बात करो आप. सर मैं क्या बोलना क्या है सर, मैं क्या नहीं, ये कार्यक्रम हुआ आपको कैसा लगा और ये प्रोजेक्ट हम इस गांव में करने जा रहे हैं तो हिंदी में बोलो. हाँ हिंदी में बोलो ना. तो आज हमारे साथ पूरा जलतारा का टीम यहाँ पे नावजोड़ा में आए हैं और जो प्रोजेक्ट हमको करके दिखाए हैं अभी, जो जलतारा रिचार्ज पिट करके ईच एकड़ में 1 या 2 पिट करने से हमारा वाटर टेबल राइज होगा. तो आज डेमोन्स्ट्रेशन अच्छे से हमको दिया गया है और गांव के सारे लोग भी इंटरेस्टेड हैं इस प्रोजेक्ट में और सब कोई सहयोग करेंगे. हम लोग एडमिनिस्ट्रेशन की तरफ से भी जितना भी हमारे तरफ से हेल्प हो सके वो हम करेंगे और हम आशा करते हैं कि हम लोग को 4-5 महीने में विजिबल रिज़ल्ट नज़र आए. और जैसे हमारे यहाँ पे सारे फार्मर्स है, चाषी जो बोल रहे हैं कि रबी में वो लोग खेती नहीं कर पा रहे, तो अगर वाटर टेबल रिचार्ज अगर अच्छा रहा, वाटर टेबल का स्तर अच्छा रहा तो रबी में भी वो लोग खेती कर सकते हैं और वो भी उनको बहुत अच्छा मुनाफा भी हो सकता है खेती में. और कोई लेबर के लिए बाहर भी नौकरी नहीं करेंगे वो लोग अपना प्रतिपोषण एग्रीकल्चर या फिर खेती करके कर सकते हैं.
तो हम धन्यवाद देंगे पूरे जलतारा टीम को, पुरुषोत्तम सर को जो महाराष्ट्र से आए हैं और इतने दूर से आके भी हमको टाइम दे के प्रोजेक्ट पे काम कर रहे हैं। तो हमारा कोऑपरेशन रहेगा और हम सोच रहे हैं कि एक विजिबल इम्पैक्ट 4-5 महीने में नज़र आएगा। थँक्यू। तर शेतकरी मित्रो, अशा पद्धतीनं लोकांमध्ये जिथं जावं तिथं जलताराच्या बाबतीमध्ये विश्वास आहे, जलताराच्या बाबतीमध्ये त्यांच्यामध्ये उत्साह आहे। हां, या लोकांना हिंदी बोलता येत नाही आहे, परंतु हे सगळं काही त्यांनी ऐकलं, जलताराची यशोगाथा कशा पद्धतीने आम्ही महाराष्ट्राची गावं पाणीदार केली आहेत आणि इतक्या उत्साहानं ते आज या ठिकाणी सहभागी झालेत। अत्यंत सुंदर असा प्रतिसाद महिलांचा या कार्यशाळेला होता आणि आज या महिला उन्हातानामध्ये जिथं आम्ही जलताराचं प्रात्यक्षिक करतोय या ठिकाणी थांबलेले आहेत। आमच्या मॅडम ज्या आहेत त्यांनी पण खूप सुंदर पद्धतीनं आम्हाला त्यांच्या टीमच्या वतीनं सहकार्य केलं आहे आणि उद्या परवापासून आम्ही लगेच या गावाला जलताराचा पूर्ण एरियामध्ये जलताराचे शोष खड्डे करण्यासाठी आम्ही काम सुरू करत आहोत। माझ्यासोबत जलताराची महाराष्ट्रातून आलेली सगळी टीम आहे। ओडिसामध्ये या 3 गावात पहाडपूर, नवजोडा आणि उपरबेडा या 3 गावामध्ये यावर्षीचा पायलट प्रोजेक्ट आपण करतोय आणि त्यानंतर पूर्ण ओडिसामध्ये जलतारा गावागावामध्ये होईल अशी अपेक्षा मी या ठिकाणी बाळगतो, गुरुजींना प्रार्थना करतो। आणि बघा, वाटरूपासून सुरू झालेला जलतारा ओडिसापर्यंत पोहोचलेला आहे। हा शेतकऱ्यांना पाणीदार करणारा, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणारा, भूजल पातळी वाढवणारा, अतिवृष्टीमध्ये पाण्याचा निचरा करणारा, ओलावा टिकून अन्नद्रव्य निर्माण करणाऱ्या, जीवजंतूंना जगवणारा हा एक शेतकऱ्याच्या जीवनात समृद्धी आणणारा प्रकल्प आहे। म्हणून भाषा ही कुठेही म्हणजे अडचणीची ठरत नाही, समजत नसतानाही त्या लोकांच्या चेहऱ्यावर विश्वास आणि या लोकांच्या चेहऱ्यावर एक उत्साह आणि एक आत्मविश्वास दिसतोय। हेच जलताराचं यश आहे। खूप खूप धन्यवाद। व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि आम्हाला प्रोत्साहन द्या। जय गुरुदेव।